नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय LS मराठी। तर पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी। अजितदादांशिवाय होणारा पहिलाच वर्धापन दिन। यंदाचा वर्धापन दिन अजितदादांना समर्पित। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात गोंधळ। पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गेटवर आंदोलनाच्या विरोधात घोषणाबाजी। आंदोलनाच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात। कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत परभणीत किसान सभेचे कार्यकर्ते आक्रमक। शेतकऱ्यांकडून तहसील कार्यालय परिसरात आदेशाची होळी। बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील साक्षीदार दादा खिंडकरला अमानुष मारहाण। दादा खिंडकर मोठा गुंड, त्याला अटक करून मला न्याय द्या, पीडित समाधान खिंडकर यांची मागणी। कोल्हापुरातून धक्कादायक प्रकार समोर। तब्बल 10 महिने तरुणीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या आरोपींची पोलिसांसमोर मुजोरी। आरोपींवर पोलिसांचा धाक राहिला की नाही, स्थानिकांचा सवाल। नाशिकच्या बागलांमध्ये 2,79,00,000 व्यापाऱ्यांनी बुडवले। शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवर व्यापाऱ्यांचा डल्ला। व्यापाऱ्यांविरोधात बळीराजामधून तीव्र संताप। सिंधुदुर्गच्या कनकवलीत ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट वीज मीटर बसवण्याचा प्रयत्न। स्मार्ट मीटरच्या विरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने विषय चांगलाच चर्चेत। नाशिकच्या गंगापूर धरणात बुडून 4 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये 3 मुलं आणि एका मुलीचा समावेश। पाण्याचा अंदाज न आल्याने 4ही जण पाण्यात बुडाल्याची माहिती। पालघर जिल्ह्यातील केळवे समुद्र किनाऱ्यावर वावरटीमुळे समुद्राचे पाणी थेट आकाशाच्या दिशेने। दुर्मिळ प्रकार। समुद्रकिनारी असलेल्या नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात केला कैद। संत तुकाराम महाराजांच्या 341व्या देहू ते पंढरपूर पालखी सोहळ्याची तयारी सुरू। यंदाच्या पालखी रथ सेवेसाठी खिल्लार जातीच्या 3 बैल जोड्या संस्थान खरेदी करणार। तर ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी। पाहत रहा LS मराठी।